पहिला बॉल फुल टॉस होता, मिड ऑफच्या दिशेने खेळला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न होणं त्या ठिकाणी सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु धाव नाहीये. डॉट बॉलने सुरुवात होताना पाहिलं मी ते आजच्या दिवसाला. श्रीतेज करंडक 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. कालच्या दिवसाच्या खूप चांगल्या आठवणी आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये असतील कारण बीडचा संघ विशाल भाऊ कलापुरी हा संघ क्वालिफाय होताना पाहिला मिळाला. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. हाही बॉल यष्टीरक्षकांकडे जाईल. एक अनुभवी गोलंदाज आहे समीर. आणखीन एक चेंडू तो मात्र मिड ऑफच्या दिशेने खेळला जातोय. यावेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि तिकडे जबरदस्त एफर्ट्स दाखवले जात आहेत. काय कॅच घेतलीये ललित मुसळे त्या ठिकाणी होते. पहिला धक्का या ठिकाणी बसेल. माघारी परतावं लागतं या ठिकाणी वैभवला. खूप चांगली कॅच समीर जगताप यांचा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि ललित मुसळे यांनी एक जबरदस्त झेल घेतलाय सकाळच्या सत्रातील. कालही बीड टीमचं क्षेत्ररक्षण वाखाणण्याजोगतं राहिलं. कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे बिकेदास यांनी कॅच पकडली आहे. चंदन तलवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिलं मिळतील. पाहूया वैष्णव 11 गेल्या काही दिवसात खूप चांगला खेळ त्यांनीही केलेला आहे. नावेद खलिफे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. सावर्डेच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये दाखल झाला होता हा संघ. समीर यांच्याकडे अनुभव आहे आणि तो अनुभव या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. चिखलीचे गोलंदाज आहेत. यावेळेला मात्र बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. 6 षटकांची मॅच आहे याची नोंद घ्यायची आहे. आयोजकांनी कोणतीही प्रकारची कमी नाही ठेवली. कोणत्याही प्रकारची एंट्री न घेता 3 लाख 2 लाख आणि 50-50 हजार रुपयाचं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेमध्ये आहे आणि नवनवीन खेळाडूंना संधी मिळावी म्हणून नवनवीन संघांना देखील संधी देण्यात आली आहे. यंगस्टर्स देखील पुढे यावे हाही एक त्याच्या मागचा उद्देश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला विकेट केला जातोय. बॅटच्या पट्ट्यात बॉल आला आणि फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. अजित पवार यांच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 झाली आहे. सगळ्या संघांना सूचना आजपासून उद्या आणि परवाच्या देखील की अगदी वेळेवर या. आपल्यासाठी खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आयोजन कमिटीने. आपलं वेळेवर येणं खूप गरजेचं आहे. पर्यायाने शेवटच्या मॅचच्या कोणत्याही प्रकारच्या आयोजकांची इच्छा नसताना ओव्हर कमी करायला लागल्या काल. कारण जे काही बेस्ट देता येईल ते बेस्ट आयोजकांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे आपले सहकार्य खूप गरजेचं आहे. कासिफ संगम येतात गोलंदाजी करण्यासाठी. बॉन क्रेजीसाठी देखील दर्जेदार क्रिकेट खेळलेत. विकास पावडे यांची टीम एका बाजूला आयुष 11 पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला नावेद खलिफे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. एक चेंबूर आणि विरुद्ध समोर जर पाहिलं तर आयुष 11 चिखली पुणे. कासिफ समोर जर पाहिलं तर चंदन तलवार घाटला क्रिकेटमधील एक नामवंत बॅटर देखील आहे. चांगला बॉल अगदी खोलवर टाकला. त्याचा सन्मान दिला. सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि त्यासाठी FM हॉस्पेट कर्नाटक आणि NP मीरा भाईंदर यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती 8 धावांवर धावसंख्या. 9 धावा. दोन्ही संघांमध्ये युवा खेळाडूंचा भरणा आहे. काही अनुभवी खेळाडू देखील आहेत आणि एक दर्जेदार क्रिकेट देखील आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. बिग हिट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय. एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर 4ने पुढे जाते. हा चौकार येतोय. सहा ओव्हरच्या मॅचेस आहेत. पहिल्या 2 ओव्हर या पॉवर प्लेच्या आहेत. पॉवर प्लेमध्ये 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर कंपल्सरी चेस हा नियम आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू दिला जाईल आणि तो कॉट बिहाइंड आणि LBW व्यतिरिक्त आपण केव्हाही रिव्ह्यू घेऊ शकता. वादग्रस्त गोलंदाजी आढळली, 3 धावांची पेनल्टी आपल्याला देण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आणि बॉलर संपूर्ण स्पर्धेत बाद होईल. आणखीन एक बिग हिट केलाय. बॉल हवेत आहे, पाहूया. फिल्डर तिकडे पोहोचतायत. कॅच सुटली आहे. एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहिल्या षटकात थोडीशी संत असणारी धावसंख्या आता जर पाहिलं तर या ठिकाणी बोलू लागली आहे. या षटकात चांगल्या धावा आलेल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 15 धावा धावफलकावर आहेत. खूप चांगलं आणि दर्जेदार आयोजन. सर्वदूर चर्चा या आयोजनाची होताना आपल्याला पाहायला मिळते. हिरवळ चारी बाजूला असणारं हे क्रीडांगण खूप सारं लक्ष वेधून घेते सगळ्यांचं आणि पारंपरिक व्यावसायिक संघांच्या बरोबरीने नवोदित संघ पाहायला मिळावेत, नवीन प्लेयर पाहायला मिळावे, हा फक्त मूळ हेतू जोडीला ठेवून सचिन सरांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. यावेळेला थोडेसे सफल झाले. नो बॉल घोषित केला पंचांकडून. धावसंख्या जर पाहिली तर 2ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर आता 17 धावांवर जाताना पाहायला मिळेल. चला मॅच सुरू करायची आहे. तुमचा एक रिव्ह्यू तुम्ही कशासाठी घेऊ शकता आणि नो साठीच रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. नो बॉल. दोन धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेला आणखीन एक हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, फ्रीडचा फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळेल आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. या षटकात मात्र चांगली धावसंख्या आलेली आहे. काल मात्र जबरदस्त आणि दर्जेदार क्रिकेट इकडे पाहायला मिळालं. विशाल भाऊ कलापुरे बीड संघाने मात्र सेमीफायनलमध्ये जागा बनवली आहे. सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि यंगस्टर्स होते, खूप चांगले क्रिकेट खेळले आणि क्रिकेट हेच आहे, जो चांगला खेळ तो जिंकणार आहे. यावेळेला प्रचंड वेगातील चेंडू पाहायला मिळतोय. पंच मात्र आपले हात फैलावत आहेत, व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर. यावेळेला थर्डमॅनच्या क्षेत्रात बॉल मार्गस्थ करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला अडवला जातोय. थोडासा बाहेर बॉल होता, जागा होती, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 या ठिकाणी संपते आणि धावसंख्या झाली ती 21 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पहिले षटक गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने गेलं, दुसरं षटक फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने गेलंय. 1 विकेट माघारीपर्यंत अजित पवार आणि चंदन तलवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेंबूर घाटला परिसरातील दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंदन तलवार स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत, परंतु गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा समीर जगताप, एक नामवंत गोलंदाज चिखलीचे. हो जास्त शफल झाले. फाईन लेगला खेळायचं होतं, परंतु बीट केलं या ठिकाणी समीर जगताप. आपला अनुभव या ठिकाणी दाखवत आहेत. सिद्धेश करंडकाची खूप सारी वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे कोणत्याही प्रकारची एंट्री फी नाही, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. सगळ्या टीमला दिले गेले किट्स, एक चांगलं मैदान. रिवर्स खेळले. हो प्रयत्न जरूर चांगले त्या ठिकाणी झाले होते, परंतु बॉल नाही थांबू शकले. सीमारेषच्या पलीकडे चेंडू जाईल. 4 धावा. या चौकारांची धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल. चंदन पुन्हा एकदा तेज, पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी थोडासा कमी गतीने बॉल आला आणि शरीराला आदळला, परंतु तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल. समीर पुन्हा एकदा ट्रॅकवर येताना पाहायला मिळाले. खूप चांगली गोलंदाजी समीर यांनी आतापर्यंत केलेली आहे. यावेळेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव पूर्ण होते. बघता बघता 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 29. हॅलो
29 धावा. वा, आमचे कॅमेरामन देखील खूप चांगले चित्र या ठिकाणी टिपतायत. मैदानातला पक्षी देखील टिपण्याचा प्रयत्न खूप छान पद्धतीने केलेला आहे. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. लक्षात घ्या, कालही आपण संघ वेळेवर आला नाही म्हणून पेनल्टी दिली आणि आजच सुद्धा पेनल्टी दिलेली आहे. तर पुढच्या समालोचनासाठी मी शैलेश निवंगुणे यांना आमंत्रित करतोय. धन्यवाद सर. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. धीरज गच्छे इथे गोलंदाजी मार्कवरती. दुसरा बॅटरला या ठिकाणी त्रिफळा बाद करून तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये अनवर. एक विस्फोटक बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये सज्ज होतोय. पुढचा चेंडू इथे देखील आल्या पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. एक बाहुबली षटकार 6 धाब्यांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतात अगदी रडार मध्ये चेंडू आला आणि त्याला फेकून दिलाय. अगदी सीमारेषेच्या फार दूरवरचा षटकार खेळला जातोय. अनवर याच्या बॅट मधून षटकार येतोय. अगदी डगआउट मधूनच सेट होऊन आलाय कारण उरलेली काही षटक आहेत त्यामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून इथे चेंडू खेळून काढलाय. एक टप्पा घेत चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पार. आल्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 विस्फोटक फटके इथे आपल्याला अनवर यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू षटकार इन ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. बॅकफुटला जाऊन चेंडू अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून खेळून काढला आणि त्या ठिकाणी एक चौकार त्या ठिकाणी मिळतोय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 40 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. श्रीतेज करंडक 2024 पर्व दुसरं मैदानामध्ये आपण या ठिकाणी संपन्न करतोय. एक सुंदर आणि देखणी स्पर्धा
या मैदानामध्ये संपन्न होते. आज देखील आपण पाहिलं तर संपूर्ण देशभरातून खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल होत आहेत. इथे मात्र चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर, पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय. जमीनलगत दोन्ही हात केलेत समांतर, धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवात तर चांगली झाली, परंतु शेवट इथे मात्र धीरजचा काहीसा खराब होतोय. पुढचा चेंडू इथे देखील बॅटची एज आणि यष्ट्यांच्या मागे टिपला जातोय झेल. अनवर या ठिकाणी होतोय बाद. टिक फॉर टॅग. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेख अशी गोलंदाजी इथे केली आणि यष्ट्यांच्या मागे सुरेख असा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. ललित त्या ठिकाणी आपण पाहतोय. त्याचबरोबर ललित मुसळे आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे अगदी अप्रतिम असा झेल टिपतोय. लेदर बॉल क्रिकेटचा देखील फार मोठा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील एक नावाजलेला खेळाडू म्हणून ललितची एक चांगली ओळख आहे. चांगला झेल तिथे टिपला आणि अनवर नावाचं वादळ इथे लगेचच शमवण्यामध्ये इथे धीरजला देखील यश मिळत आहे. 41 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. 6 षटकांची मॅच आहे. आपण प्रत्येक मॅच ही ऑन टाइमच सुरू करणार आहे. जो टाइम आपल्याला लॉट्सवरती दिलाय त्याच टायमिंगवरती आपण मॅचेस खेळवणार आहोत. कुठल्याही संघांनी इथे वेळ लावायचा नाही. वेळेचं महत्त्व सगळ्यांना असणं फार गरजेचं आहे. एवढा चांगला प्लॅटफॉर्म आहे. निशुल्क इथे या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आहे. प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यावरती देखील योग्य नियमानुसारच खेळणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं सुरू आहे. अजूनही 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू स्ट्राईकला आपण पाहतोय हर्षल. इथे देखील आपण पाहिलं तर उजव्या इष्टीच्या लगतचा चेंडू आहे. इथे चेंडू डॉट आहे. 4थ्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा झाल्यात. डिंगडांग लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. विशाल कांबळी सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करत आहे. त्या संपूर्ण टीमचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे आभार आहेत. अगदी आपण पाहिले तर 5 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे आणि सुंदर असं कव्हरेज आपण पाहतोय. 6 कॅमेरे 7 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. यूट्यूबद्वारे देखील आपण या स्पर्धेचा घरी बसल्या आनंद घेऊ शकता. परंतु एवढी मोठी स्पर्धा आपल्या भागामध्ये संपन्न होते आहे आणि प्रेक्षकांना देखील एक चांगली संधी आहे की आपल्या स्टारकास्टला खेळताना पाहण्याची संधी इथे मिळते आणि प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी होतो आणि खेळाडूंना प्रोत्साहन देखील देतोय. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा झाल्यात. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रहबार शेख इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न इथे ललित यष्ट्यांच्या मागे सज्ज आहे. षटक क्रमांक 5 ची इथे सुरुवात होती आहे. पहिला चेंडू इथे शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप काऊ कॉर्नरमध्ये चेंडू इथे मार्गस्थ होतोय. अलॉंग दी कार्पेट सिंगल मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 42 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा झाल्यात. 10च्या सरासरीने इथे धावा बनवण्याचा प्रयत्न. एका बाजूला आपण पाहतोय चंदन आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हर्षल आहे. एक मोठी पार्टनरशिप करण्याचा नक्की त्यांचा प्रयत्न असेल. पुढचा चेंडू रेबर याचा. इथे उलटा पुलटा स्विच हिटचा प्रयत्न. इथे चेंडू जातोय वाईड स्टडमॅनच्या दिशेने सीमारेषा पार. इथे येतोय खनखनीत सनसनीत दणदणीत चौकार 4 धावेंसाठी. सुरेख फटका सजवलाय बघा. अगदी बॉलच्या अँगलमध्ये येत असताना स्विच हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यामध्ये यश देखील मिळतंय. म्हणजे आपण पाहिलं तर स्विच हिटचा प्रयत्न इथे जो केलाय त्यामध्ये यश मिळत असताना 4 धावा देखील संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. चांगला फटका इथे सजवलाय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 46 धावा झाल्यात. सुंदर अशा मैदानामध्ये सुरू असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. श्रीतेज करंडक 2024 पर्व दुसऱ्यामध्ये. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र टिपला जाईल झेल. इथे मात्र आपण पाहिलं तर टिक फॉर टॅग
चंदनला या ठिकाणी केलं जात आहे बाद. चौथा बॅटर इथे बाद होऊन तंबू हर्षलला इथे बाद केलाय आणि हर्षल बॅक टू द पॅव्हिलियन येतोय. चौथा बॅटर इथे बाद झालाय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 46. शुभम महाजन यांनी टिपलेला झेल, महाले यांनी टिपलेला झेल सुरेखरित्या त्या ठिकाणी आपण पाहतोय झेल टिपला जातोय. रेबर याने देखील अगदी जो चौकार ठोकून काढला त्या चौकाराचा इथे वचपाच काढलाय. अगदी झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. एक बॅटर त्याने बाद केलाय. धावसंख्या आपण पाहतोय 46 झाल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यात चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाचं. नवीन बॅटर इथे हर्षल याची जागा भरून काढण्यासाठी येतोय निखिल. न्यू बॅटर इन निखिल. चंदनच्या साथीने इथे पाहूया उरलेल्या काही चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल करण्यात येतोय. रेबर याचा पुढचा चेंडू. इथे देखील इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि एका धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती 47 धावा. 47 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. चांगली गोलंदाजी त्याचबरोबर चांगली फलंदाजी देखील होते. 10ची सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे. पुढचा चेंडू. इथे देखील शफल होऊन चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने चेंडू इथे मार्गस्थ झालाय. म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि सिंगलच मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. रेबर यांचं कौतुक करावं लागेल. अगदी स्लॉग ओव्हरमध्ये इथे अप्रतिम अशी गोलंदाजी केली जाते. एक चौकार हर्षल याच्या बॅटमधून आलाय, परंतु उरलेल्या चेंडूवरती इथे रेबरने देखील आपल्या संघासाठी चांगलं कमबॅक करून दिलंय. चांगली गोलंदाजी इथे केली आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईकला आपण पाहतोय निखिल. या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे सामना करेल. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय, परंतु म्हणावं तसं एलिव्हेशन मिळालं नाही. चेंडू अगदी आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या दिशेने इथे मार्गस्थ झालाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 5 षटकांचा खेळ पाहता पाहता संपुष्टात आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. भव्य दिव्य आयोजनामध्ये श्रीतेज करंडक 2024 ही स्पर्धा आपण संपन्न करतोय दुसऱ्या पर्वामध्ये. या स्पर्धेदरम्यान आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्टींचं बारकाईने लक्ष दिलं जात आहे. उत्तम अशी जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर मेडिकल सुविधा देखील या स्पर्धेदरम्यान आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून जी लाभलेली आहे. आयोजकांचं त्या बाबतीत फार मोठं कौतुक करावं लागेल. एक चांगला प्लॅटफॉर्म ज्याप्रमाणे निशुल्क या स्पर्धेचं कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता अगदी लाख मोलाची स्पर्धा या ठिकाणी संपन्न केली आणि प्रत्येक गोष्टींमध्ये अगदी बारकाईने त्या ठिकाणी लक्ष दिलं जात आहे. शेवटचं षटक इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. कासिफ संगम इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू उजयष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलाय. दंडात्मक कारवाई करत असताना व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 49 धावा. 49 रन्स ऑन अ बोर्ड. कासिफ संगम देखील आपण पाहिलं तर निगडी प्राधिकरण इथून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. वेगवान, तेज तर्रार गोलंदाज आहे. सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये, मोठ्या मोठ्या संघांमध्ये खेळण्याचा अनुभव त्याला देखील आहे. संघाची बांधणी करत असताना वेगवान गोलंदाजाला देखील या संघामध्ये सामील केलाय. इथे मात्र शॉर्ट आर्म पुल इथे केलाय. चेंडू जातोय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून. वाघांची धाड फोडलाय पहाड. षटकार 6 धावेंसाठी. सुरेख फटका त्या ठिकाणी सजवला जातोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 50शी पार. 55 धावा झाल्यात. चंदन यांच्या बॅटमधून हा उत्तुंग आणि बहारदार टोला षटकारासाठी. चेंडू फेकातमध्ये 55 धावा झाल्यात. कधी हरवला तरी नवीन, कधी चेंडू हरवला तरी तुम्हाला नवीन चेंडू दिला जाणार आहे. अत्याधुनिक क्रिकेट आपण पाहतोय. अत्याधुनिक स्पर्धा आपण पाहतोय आणि बॅटरने तो चेंडू चेक करायचा नाही. पंच चेक करतील आणि लगेचच तिथे खेळण्यासाठी देतील. धावसंख्या होते ती 55. कासिफ याच्यावरती आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदक मारा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र
गलती से मिस्टेक. इथे आपण पाहतोय अगदी खराब असं फेकी आणि त्या दरम्यान एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये होत आहे. म्हणजे चंदन पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय. एक सेट बॅटर इथे स्ट्राईकला पुन्हा एकदा आलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 57 धावा. चांगली धावसंख्या उभी करण्यामध्ये इथे यश मिळत आहे. चंदनचा फार मोठा वाटा आहे. 14 चेंडूंमध्ये तो 23 धावेंवरती नाबाद आहे. चांगली चौकारांनी षटकारबाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. कासिफ काहीचा महागडा ठरतोय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 57 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. टिपला जाईल झेल. फॉलो थ्रू मध्ये चंदन नावाचं वादळ या ठिकाणी शमवलं जात आहे. 5वा बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. स्लॉग ओव्हरमध्ये सेट बॅटर आउट होणं नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे परवडण्यासारखं नसेल. चंदनच्या बॅटमधून आपण पाहिले तर मोठे मोठे फटके आले, परंतु शेवटच्या काही चेंडूंवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी गोलंदाजाने देखील हाणून पाडलाय. बॅटर इथे बाद होतोय. तंबूच्या आश्रयाला येतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. राहुल नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. राहुल आहे. पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी करेल. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे इथे तुम्हाला वेळ घेण्यासाठी देखील वेळ मिळणार नाहीये. तुम्हाला अगदी डगआउट मधूनच सेट होऊन यावं लागेल. परंतु तेच तर गोलंदाज एक यशस्वी गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती आहे आणि याच्या विरुद्ध आक्रमण करणं कितपत सोपं जाईल हे पाहावं लागेल. इथे देखील आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 58 धावा. इनिंग ब्रेकमध्ये पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. जे किट दिलंय ते किट परिधान करून कॅप्टनने यायचंय आणि टॉस बॉक्समध्ये आपण टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करणार आहोत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावा झाल्यात 5 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू इथे निखिलसाठी. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. काहीशी चेंडूने उसळी कमी घेतली. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. इथे मात्र निखिल धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. चांगलं कमबॅक इथे कासिफ याचा आपण पाहतोय. पहिला चेंडू व्हाईट बॉल. त्यानंतरचा चेंडूवरती आलेला षटकार. त्यानंतर लेगबाई स्वरूपाच्या 2 धावा. परंतु नंतरचे जे चेंडू आहेत म्हणजे आतापर्यंत जे 3 चेंडू हाताळले त्या चेंडू नंतरचे त्या चेंडूवरती धावा इथे घेणं फार अवघड झालंय. 58 धावा झाल्यात. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. राहुलने स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न केलाय त्या प्रयत्नामध्ये निखिल तर धावबाद झालाय. पाहूया जो प्रयत्न त्याने केला स्ट्राईक घेण्याचा शेवटच्या चेंडूवरती त्या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळेल का कासिफ पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू हाताळेल. इथे देखील अकोट टप्प्याचा चेंडू आहे. काहीशी उसळी घेतली. पंचांकडे दाद मागितली जाते. इथे मात्र पुन्हा एकदा चुकीचा थ्रो झालाय. बॅकअप इथे खराब होत आहे. गोलंदाज तिथे फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवताना काहीसा फंबल झाला आणि त्या दरम्यान जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मिळतात. नशिबाची साथ मिळते. 22 स्वरूपाच्या 2 धावा आहेत. पंच 22च आहेत ना. 22 स्वरूपाच्या 2 धावा मिळतात. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 6 बाद 60 धावा झाल्यात. 61 धावेंची गरज आहे. आपण स्कोर कार्ड कडे देखील पाहू शकता. 9 धावा ह्या एक्स्ट्राज मध्ये आहेत अतिरिक्त. कर्नाटक संघाला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टॉस करण्यासाठी आपल्या कर्णधाराला लवकरात लवकर पाचारण करायचंय आणि तिथे टॉस बॉक्स मध्ये आमचे सहसमालोचक आमचे गुरुवर्य चंद्रकांतजी शेट्टे सर आणि मान्यवर यांच्या समवेत पुढील मॅचचा टॉस केला जाईल. 36 चेंडू आणि 61 धावेंची गरज आहे. वाईड बॉल साठी तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. म्हणजे एक जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यूचा वापर इथे केला जातोय. रिव्ह्यू ज्या वेळेस घ्यायचा ना त्याला काहीतरी लिमिट्स असतं आणि तो लिमिट्स मध्ये तुम्ही घ्या. म्हणजे वेळ असते त्या वेळेमध्ये घ्या.
डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अजय आवळे सर आहेत. इथे पंचांनी कळवलंय इट्स अ वाईट बॉल. वाईट +2. आताच्या 3 धावा आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. मग आपण जो रिव्ह्यूचा वापर करतोय, टेक्नॉलॉजीचा जो वापर करतो ना, इट्स अ फेअर डिसिजन इथे आपल्यापर्यंत येतं. आणि तुम्हाला जी वेळ दिल्यानं त्या वेळेमध्ये तुमची षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. पंचांनी एकदा कळवलंय आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी निर्णय कळवला. त्यामुळे इथे वाईट बॉल आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 3 धावेने वाढली जाते. 61 धावा झाल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. बघा, एक चेंडू देखील किती घातक ठरू शकतो आणि या धावा आहेत ह्या चेस करत असताना किती महागात पडू शकतात. पुढील मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. शेवटचा चेंडू या इनिंगचा. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली आहे. पुन्हा एकदा धावबादची संधी. पुन्हा एकदा चेंडू इथे आपण पाहतोय. 1 धाव तर मिळते. पंचांकडे अपील मागितली जाते, परंतु ही अपील इथे मात्र फेटाळून दिली जाते. 1 धाव इथे गृहीत धरली जाईल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 62 धावा. 63 धावेंची गरज आहे. 22च आहेत ना सर? कळवत जाय स्कोररला. आता इथे बघा, जी 2 धावेंची पेनल्टी दिली ना, ती पेनल्टी म्हणजे इथे एकूण धावसंख्या 62 झाल्यात. 63 धावेंची गरज आहे. परंतु ही जी पेनल्टी होती ती बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी होती. त्यामुळे त्यांच्या 2 धावा या मायनस होतील. आणि दुसरा डाव ज्या वेळेस सुरू होईल त्यावेळेस 2 धावा इथे अतिरिक्त जोडल्या जातील. म्हणजे 2 धावेपासूनच स्कोर कार्डला इथे सुरुवात होईल. पुढील मॅचचा टॉस आमचे गुरुवर्य सहसमालोचक चंद्रकांतजी शेट्टे सर यांच्या त्रेसष्ट धावेंचं टार्गेट आहे. परंतु ज्या 2 धावेंची जी पेनल्टी आहे, आता जी बॅटिंग करणारी टीम येणार आहे ते 2 धावेंच्या पुढे धावसंख्या उभी करणार. 63 बनवायच्या. परंतु चेंडू पडण्या अगोदर ती 2 धावा या खात्यामध्ये जोडल्या जातात. पुढील मॅचचा टॉस एका बाजूला कर्नाटकची टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदर. आणि दोन्ही टीमचा टॉस आमचे सहसमालोचक आमचे गुरुवर्य चंद्रकांतजी शेट्टे सर यांच्या माध्यमातून टॉस बॉक्समध्ये संपन्न होतोय. ओ टू चंद्रकांत शेट्टे सर. विनंती असेल, या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे आयोजक अजित साळुंके आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेचे सर्वेसर्वा त्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा साकार झालेली आहे. सचिन शेठ, लालदास तापकीर साहेब आमच्या बरोबरीने आहेत. आणि अखिल भारतामध्ये चर्चेत असणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा जर पाहिलं तर टॉस श्रीतेज आणि श्रेयांक. ओके, श्रीतेज, श्रेयांक. सँडी, टॉस जिंकला प्रथमतः निर्णय काय असेल आणि पहिल्यांदाच विदाऊट एंट्री फी एवढी मोठी टुर्नामेंट होते, काय म्हणाल? खरोखर भारी टुर्नामेंट आहे. पहिलं म्हणजे नियोजन चांगलं केलं होतं. मी
3 लाखाची टुर्नामेंट आणि बिगर एंट्री फी खरोखर सचिन सरांचे नाव खरोखर घ्यायलाच पाहिजे. आम्ही फिल्डिंग करणार. टॉस जिंकून फिल्डिंग करण्यात हॅलो. क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी अगदी संजू कनोजियापासून अहमद अस्करीपर्यंत संदीप मकदड या टीमचे कॅप्टन आहेत. संस्कार किंवा राजू मुखिया असे अखिल भारतातील खेळाडू या टीममध्ये पाहायला मिळणार आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हे चांदीचं नाणं तुमचं असणार आहे. मॅकमिलन पहिली बॅटिंग करायची आहे. काय म्हणाल, किती धावा करण्याचा इरादा असेल आणि किती उत्कंठ आहे? भारतातील पहिली वेळी विदाऊट एंट्री फी स्पर्धा. हो नक्कीच. आम्ही पहिला तर नाणेफेकीचा कॉल हरला तर आम्ही बॅटिंग आहे तर आम्ही 65 ते 70 धावा मारण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर आयोजकाबद्दल बघितलं तर आम्ही जेव्हा ग्राउंडमधून एंट्री मारलं गेटमधून ते अतिशय एकदम सुंदर ग्राउंड आणि या स्पर्धेमध्ये कुठली एंट्री फी नाही आणि 6 लाख रुपये टोटल बक्षीस देत आहेत. तर सरांचं खूप कौतुक करावं लागेल कारण की अशा स्पर्धा इंडियामध्ये मला वाटतं कुठं तर नाही आहे. ही स्पर्धा खूप चांगली आयोजित केलेली आहे. तुमच्या टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर जाऊयात या मॅचच्या दिशेने. पहिलाच सामना आणि दुसरा डाव काही क्षणात सुरू होईल. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. पुढील मॅचचा टॉस देखील मान्यवरांच्या शुभासे संपन्न झालाय. एका बाजूला आपण पाहतोय सुरू असलेली लढत आयुष 11 पुणे विरुद्ध चला इथे दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 63 धावेंचा पाठलाग आहे परंतु पाठलागाची सुरुवात 2 धावेने झालेली आहे. जे चेंडू पडण्या अगोदर तिची 2 धावा ज्या आहेत त्या पेनल्टी स्वरूपात आहेत. म्हणजे वेळेवरती संघ दाखल न झाल्यामुळे इथे पॅनलाइज केलेलं आहे. म्हणजे कुठल्याही संघाला इथे क्षमा नाहीये, चुकीला माफी नाहीये. स्ट्राईकला इथे आपण पाहतोय शुभम महाले आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ऋतिक. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानामध्ये जे सजवलं जात आहे. 63 धावेंचा पाठलाग आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश. इथे मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 63 धावेंची इथे गरज आहे. पहिला चेंडू इथे बॅटवरतून ब्रश होतोय. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. इथे कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. चांगली सुरुवात इथे आपण पाहू शकता निलेशाच्या गोलंदाजी मार्कवरती असताना. वेगवान मारा करण्यासाठी तो देखील तयार आहे. तितकाच विस्फोटक बॅटर शुभम आणि त्याचबरोबर ऋतिक ही जोडी मैदानामध्ये आहे. चांगली संघाची बांधणी पुणे संघाने देखील केली आहे. पुढचा चेंडू इथे देखील स्टेट बॅटर स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू घेऊन काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते आणि एकाच धावेवरती इथे समाधान आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी झाली, चांगलं कलेक्शन केलं करण्यात आलं आणि एकाच धावेवरती इथे दोन्ही बॅटरला समाधान मानावं लागतंय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे 3 धावा झाल्यात. पेनल्टी स्वरूपाच्या 2 आणि त्यानंतर शुभम याच्या बॅटमधून आलेली सिंगल, अशा 3 धावा झाल्यात. छेडा क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. डावखुरा शैलीचा बॅटर इथे ऋतिक आपण पाहतोय जो मैदानामध्ये सज्ज होतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. ऋतिक देखील आपण पाहिलं तर अलीकडच्या कालावधीमध्ये एक चांगला बॅटर म्हणून उदयास आलाय. चांगली बॅटिंग आपण त्याची पाहिलेली आहे. पुढचा चेंडू इथे पहिला चेंडू रक्षात्मक भूमिकेमध्ये खेळून काढलाय. चेक ड्राईव्ह इथे आपण पाहिलं तर या चेंडूची लांबी, या चेंडूचा वेग इथे निहाळण्यात आला आणि त्यानंतर चेंडूला अगदी हलक्या हाताने शरीरापासून वेगळं केलंय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील इथे करण्यात आला नाही. चेंडू इथे डॉट आहे, निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी निलेशाची आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक म्हणजे सर्वोत्तम कामगिरी इथे गोलंदाजाला करावी लागते. इथे मात्र उलटा पुलटा स्विच हिटचा प्रयत्न बघा. पहिला चेंडू जो त्यांनी निहाळला ना त्याचं अगदी आपण पाहिलं तर सुरेख उत्तर दुसऱ्या चेंडूवरती दिलाय. स्विच हिटचा एक बहारदार टोला. चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून येतोय षटकार 6 धावेंसाठी.
6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. चांगला फटका इथे सजवला. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने त्या ठिकाणी अँगल बनवला आणि अगदी दूरवरचा षटकार. इथे चांगलं उत्तर इथे ऋतिकने दिलंय. चांगला फटका सजवला जातोय. धावसंख्या होते ती 9 धावा. 63 धावेंचा पाठलाग आणि पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारचे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर देखील पुरेपूर फायदा पॉवर प्लेचा घेत आहेत. ऋतिक जर आपण पाहिलं तर इन फॉर्म बॅटर आहे. हमराज मृत्युंजय संघामध्ये खेळत असताना कित्येक स्पर्धांमध्ये एकतर्फी मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत. परंतु आज जर आपण पाहिलं तर या संघामध्ये त्याची वर्णे लागली. आघाडीचा बॅटर म्हणून तो आलाय. सुरुवात तर अगदी धूमधडाक्यामध्ये केली आहे. 9 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट. पुन्हा एकदा रिझल्ट सेम. चेंडूला फेकून दिलंय डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. सीमारेषा पार इथे येतोय. षटकार षटकार षटकार. 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता काय अँगल बनवत रिव्हर्स स्वीपचा फटका खेळलाय. म्हणजे डावखुरे शैलीचा फलंदाज आहे. अगदी आपण पाहिलं तर डेव्हिड वॉर्नरची आठवण करून देणारा हा फटका आहे. स्विच हिट अगदी आणि तो देखील षटकारामध्ये परिवर्तित केला जातोय. चांगली फटकेबाजीला इथे सुरुवात केली आहे. बघा पहिला चेंडू जो संयमाने खेळून काढला. गोलंदाजाचा बरोबर गोलंदाजीचा टप्पा त्या ठिकाणी निहाळला आणि त्यानंतर स्विच हिटचे फटके. इथे क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा देखील पाहायला मिळतोय. जे गोलंदाजाच्या माइंडसेट बरोबर खेळला जातोय. धावसंख्या 15. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार आहे ना. षटकार 6 धावेंसाठी. काय बॅटिंग आहे ऋतिकची. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की गोलंदाजाच्या माइंडसेट बरोबर खेळण्याचं काम ऋतिक करतोय. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर स्विच हिटचे षटकार. त्यानंतर क्षेत्ररक्षण बदललं. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने सजवलं ज्या ठिकाणी स्विच हिटचे फटके खेळले. परंतु त्यानंतर जे क्षेत्ररक्षण बदललं ना त्या ठिकाणी चांगलं पदलातिथ्य. चांगली डान्सिंग डाऊन द विकेट आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा लागोपाठचा 3रा षटकार इथे डिपॉझिट करण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये निलेश याच्या नावावरती 21 धाव्यांचं भलं मोठं पॅकेज नोंदवलंय. 19 धावा आल्यात परंतु 2 धावा या पेनल्टीच्या आहेत. 21 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये तर 21 धावा झाल्यात. 63 धावेंचा जो पाठलाग आहे. सुरुवात तर अगदी सुरेख झाली आणि सुरुवात करण्याचं नाव आहे ऋतिक. अफलातून बॅटिंग. 4 चेंडू खेळला त्यामध्ये 18 धावा. 1 चेंडू निर्धावा आणि 3 बॅक टू बॅक षटकार. षटकार हॅट्रिक इथे आपण पाहतोय. आज दिवसाची सुरुवात देखील ऋतिकच्या या बॅटिंगने अगदी अप्रतिम झाली आहे. पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 21 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 ची सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रिषभ. पॉवर प्लेचं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूने शुभम 2 चेंडूवरती 3 धावेंवरती नाबाद आहे. तर दुसऱ्या बाजूला ऋतिक 4 चेंडूंमध्ये 18 धावेंवरती नाबाद आहे. सुरुवात तर चांगली केली आहे. पाहूया या षटकामध्ये रिषभ कमबॅक करून देईल का शुभम इकडून आक्रमणाला सुरुवात करेल. आळंदी रोड एंडकडून इथे मारा करण्यासाठी तो सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीशी जमव. बघा वेळ दिलेली आहे. वेळेमध्ये षटक पूर्ण करा अन्यथा पेनलाइज केलं जाईल शेवटच्या षटकासाठी. पुढचा चेंडू. पहिला चेंडू अगदी शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय हाणून पाडला जातोय. हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. पॉईंटच्या दिशेने ढकलून दिलाय. सिंगल मिळते. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू. आतापर्यंत 22 धावा झाल्यात. चांगली सुरुवात इथे आपण पाहतोय पुणे संघाची. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे रिषभ. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने त्या ठिकाणी मारा करतोय. लेफ्टी टू लेफ्टी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये निलेश यांनी केलेला खर्चिक मारा. पाहूया रिषभ या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी ऋतिकसाठी करतोय. बॅक टू बॅक 3 तर षटकार आलेत. पुढच्या चेंडूवरती काय होईल. इथे खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. खुदून काढलाय. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. 1 धावत्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23 धावा.
श्रीतेज करंडकामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण दिवस 5 दिवस जर पाहिलं तर महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा आवाज आपण प्रत्येक दिवशी ऐकतो. एक बहारदार असा आवाज त्यांचा आपल्याला या स्पर्धेदरम्यान ऐकण्यास मिळतोय. पुढचा चेंडू इथे देखील काहीशी उसळी घेतली जाते. शॉर्ट ऑफ गुड लेंथवरतून चेंडूला उसळी देण्याचं काम केलं जातं. म्हणजे आपण पाहतोय विकेटवरती हिट केलाय चेंडू आणि चेंडू अगदी आपण पाहिलं तर काहीशी उसळी घेतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फार वेळानंतर चेंडू इथे निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी रिषभाची. वेगाबरोबर योग्य नियंत्रण असणं देखील गरजेचं आहे. म्हणजे कुठल्या गोलंदाजाच्या विरोधात कुठला चेंडू हाताळायचा आहे. अगदी रिषभ योग्य रीतीने इथे गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू इथे खोलवट टप्प्याचा चेंडू. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा शरीरापासून वेगळं केलंय. खोदून काढलेला चेंडू आहे. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. जर आपण पाहिलं तर या अगोदरचा चेंडू अगदी उसळी घेणारा, शॉर्ट ऑफ गुड लेंथवरतून उसळी घेणारा चेंडू आणि लगेच पुढच्या चेंडूवरती अगदी खोलवर टप्प्याचा म्हणजेच ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हाताळला. सिंगल मिळते. धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 19 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 2 धावा पेनल्टीच्या म्हणजे 21 धावा आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्या. म्हणजे याचा अर्थ रिषभ याने चांगलं कमबॅक केलंय. हे देखील पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने इथे क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जात आहे. पुढचा चेंडू रिषभ याचा ऋतिकसाठी. इथे देखील ऑन साइडला भला मोठा प्रहार. इथे चेंडूला फेकून दिलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमारेषा पार येतोय षटकार. 6 धावा. स्टँड अँड डिलिव्हर. ॲक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. प्रॉपर टायमिंग केलं. एलिव्हेशन देखील तितकंच सुंदर मिळत आहे आणि चेंडू अगदी आपण पाहिलं ना तर मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी स्टेडियमच्या बाहेर इथे मार्गदर्शन केला जातोय. तर या ठिकाणी एक सन्मान केला जातोय. आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष काळजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान धन्यवाद काळजी साहेब. आपण आवर्जून उपस्थित राहिलात. या स्पर्धेसाठी सचिन सरांच्या वतीने आपला केला जातो एक विशेष सन्मान. धन्यवाद काळजी साहेब, आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. इथे फक्त षटकारबाजी म्हणजे ऋतिकच्या बॅटमधून आतापर्यंत 5 षटकार आलेत. काय बॅटिंग इथे करतोय. ज्यावेळेस तो बॅटिंगला आला त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं इन फॉर्म बॅटर आहे. अगदी फॉर्म मध्ये आहे, भन्नाट फॉर्म मध्ये. इथे चौकारामध्ये नाही तर षटकाराने धावा पूर्ण करतोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आहे. अगदी आपण पाहिलं तर या फलंदाजाकडे स्लॉफ हिट चांगले आहेत, लॉंग हिट चांगले आहेत, स्विच हिट आहेत, कव्हर ड्राईव्ह आहेत. अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी माहीर आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकानंतर 36 धावा. 63 धावेंचं जे पाठलाग आहे, पाठलागाची सुरुवात पहिल्या 2 षटकामध्ये तर 36 झाली आहे. समीकरण काहीसं बदललं जात आहे. 24 चेंडू आणि अजूनही 27 धावेंची गरज आहे. आघाडीच्या दोन्ही बॅटरने जी सूत्र आपल्या हाती घेतली आहेत आणि त्याचा परिणाम इथे गोलंदाजी करणारा संघ काहीसा बॅकफुटवरती आलाय. म्हणजे एका बाजूने आपण पाहिलं तर वैष्णव 11 जर आपण पाहिलं तर मुंबई चेंबूर येथून आलेला संघ आहे. गोलंदाजी करतोय. परंतु इथे बॅटिंग करणारा टीम जर आपण पाहिले तर आयुष 11 पुण्याचा संघ आहे. पुणे चिखली इथून आलेला हा संघ. चांगले संघाची बांधणी आपण पाहतोय. काही पुण्यातील खेळाडू आहेत, पिंपरी चिंचवड भागातील खेळाडू आहेत. चांगला संघ इथे बांधलाय आणि संघामध्ये जर आपण पाहिलं तर तालमेल चांगला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे गोलंदाजी केली त्याचप्रमाणे फलंदाजीचं देखील जे युनिट आहे या दोन्ही बॅटरने तर सुरुवातीला सांभाळलेलं आहे. ऋतिक आणि शुभम. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय साहिल, ज्याला आमंत्रित केलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर स्ट्राईकला आपण पाहतोय शुभम आहे. 5 चेंडूमध्ये 5 धावा म्हणजे त्याचा रोल आपल्याला कळलेला आहे. सिंगल पूर्ण करायची, ऋतिकला जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी द्यायची, त्याच्या बॅटमधून चौकार षटकार अगदी नॉन स्ट्राईकला जाऊन उभं राहून बघायचे. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू डावे एष्टीच्या बाहेर. या षटकाची सुरुवात वाईड बॉलने होते. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती
37 धावा, 37 रन्स. एका बाजूने आपण पाहतोय शुभम याच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 5 धावा, तर दुसऱ्या बाजूला ऋतिक याच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 31 धावा आल्या. पुढचा चेंडू इथे देखील फुल टॉस बनावत, असं प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडू जर आपण पाहिलं तर फाईन लीगच्या दिशेने शॉर्ट फाईनच्या खेळाडूने या ठिकाणी चेंडू अडवलाय. सिंगल मिळते, धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 38 धावा. धावसंख्या इथे आपण पाहतोय 38 धावा झाल्या. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहेत. खेळाडूंना ज्या ज्या वेळेस पाण्याची गरज असेल त्यावेळेस ते पाणी घेऊ शकतात असं आयोजकांच्या माध्यमातून कळवलं जात आहे. आणि जर का कुठल्या खेळाडूला इथे काही दुखापत झाली, कुठला त्रास वाटत असेल तर आपण इथे आयोजकांच्या वतीने इथे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, डॉक्टरांची टीम देखील या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. खऱ्या अर्थाने आयोजकांचं कौतुक आहे. चांगली व्यवस्था या ठिकाणी पार पाडली जाते. पुढचा चेंडू ऋतिकसाठी. इथे मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलाय. म्हणजे बॅटरपासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर करण्याचा जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न इथे फसला जातोय. चेंडू इथे वाईड आहे, अवांतर आहे. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 39 धावा झाल्यात. 39 रन्स ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन द बॉल, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. सीमारेषेला गवसणी घालणारा खणखणीत षटकार. 6 धावा. बघा आतापर्यंत 6 मोठे फटके ऋतिकच्या बॅटमधून खेळण्यात आले आणि 6च्या 6 अगदी सीमारेषेच्या पलीकडे म्हणजे षटकारासाठी इथे डिपॉझिट केले जात आहेत. प्रयत्न चांगला होता, परंतु शरीराचा काही भाग इथे बाउंड्री रोपला लागतोय आणि त्यानंतर इथे षटकार खेळाडूने देखील कळवला. धावसंख्या होते ती 45 धावा. पुन्हा एकदा चेंडू इथे हलक्या हाताने कट केलाय. डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण होते. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 47 धावा. 47 रन्स ऑन अ बोर्ड. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. काय फटकेबाजी इथे आपण पाहतोय. 47 धावा आतापर्यंत झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि त्या 47 धावांमधल्या 39 धावा एकट्या ऋतिकच्या बॅटमधून आल्यात. समीकरण आपण पाहू शकता. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावींची गरज आहे. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू निर्धाव आहे. फार वेळानंतर ऋतिकने हा चेंडू निर्धाव पद्धतीने खेळून काढलाय. माननीय श्री सचिन लालदास तापकीर यांच्या स्वप्नातून आणि त्यांच्या कष्टातून ह्या दुसऱ्या पर्वामध्ये श्रीतेज करंडक 2024 आपण ही स्पर्धा संपन्न करतो. त्यांची संपूर्ण टीम, आयोजन कमिटी अगदी योग्य रीतीने बारकाईने प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देते. खऱ्या अर्थाने मान्यवरांचे अभिनंदन आहे, आभार आहे. एवढा चांगला प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिला. निःशुल्क या ठिकाणी सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी दिली आहे. भव्य दिव्य आयोजनामध्ये मला वाटतं महाराष्ट्रभर नव्हे तर देशाभरामधली ही एकमेव स्पर्धा आहे की या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही आहे, कुठल्याही प्रकारची एंट्री फी नाही आहे. आणि एवढं चांगलं मैदान, आयोजकांचं कौतुक हे होणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे बॅटवरतून ब्रश होतोय. पंचांकडे अपील मागितली जाते. बॅटची आतली कडा आणि त्यानंतर पहिल्या विकेटचं पतंग. पहिला विकेट इथे होतोय झेलबाद. शुभम बॅक टू द पॅव्हिलियन, तंबूच्या आश्रयाला. पहिल्या विकेटचं इथे पतंग होत आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता. बॅटच्या अगदी आतल्या बाजूला चेंडू आदळला आणि त्यानंतर यष्ट्यांच्या मागे चंदन यांनी सुंदररित्या झेल टिपलाय. बॅटिंग करत असताना देखील चंदन यांनी चांगली कामगिरी केली आणि यष्ट्यांच्या मागे देखील सुरेखरित्या त्या ठिकाणी झेल टिपतोय. आघाडीचा बॅटर शुभम इथे बाद होतोय, तर त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन येतोय ललित बुसळे. हा देखील एक विस्फोटक बॅटर आहे. सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा या खेळाडूला देखील चांगला अनुभव आहे. पाण्याबरोबर काहीसा मॅसेज देखील मैदानामध्ये येतोय कशा पद्धतीने या धावा पूर्ण करायच्यात, कारण 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 15 धावींची गरज आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे. असं सांगता येणार नाही की कुठल्या एका संघाच्या बाजूने झुकलाय. 60-40चं समीकरण धरलं तर 60% पुणे संघाकडे सामना आहे, तर 40% अजूनही मुंबई संघाकडे सामना झुकलेला आहे. इथून पुढे देखील कमबॅक होऊ शकतं. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे कोणी हरण्यासाठी आलेलं नाही. या स्पर्धेमध्ये वारंवार खेळण्याची संधी तुम्हाला मिळते आहे. दुसऱ्या पर्वामध्ये देखील देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे.
माननीय श्री सचिन लालदास तापकीर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं श्रीतेज करंडकाचं दुसऱ्या पर्वामध्ये देखील इथे देखणं आयोजन केलंय. त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे. आणि या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक जणच उत्सुक आहे. चांगल्या संघाची बांधणी करून प्रत्येक संघ इथे आलाय. इथे कोणालाही हरायचं नाहीये, सगळ्यांना जिंकायचंय आणि हे जिंकण्यासाठीचं युद्ध मैदानामध्ये सुरू आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 ला सुरुवात होते. अनिल गोलंदाजी मार्कवरती आहे, परंतु स्ट्राईकला ऋतिक. इथे बिग टाइम स्ट्रोक, झेल महत्वाचा, झेल टिपला जाईल. ओपनिंग पेअर इथे बॅक टू बॅक बाद होतोय. ऋतिक देखील तंबूच्या आश्रयाला. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता अनिल देखील डावखुरा शैलीचा गोलंदाज आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर दुसरं षटक रिषभने हाताळलं, त्यामध्ये देखील आपण पाहिलं तर 2 षटकार हे ऋतिकच्या बॅटमधून आले होते, कारण डावखुरा शैलीचाच बॅटर आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अनिलने लाईन आणि लेंथ इथे योग्यरित्या हाताळली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरतून ब्रश झाला आणि यष्ट्यांच्या मागे उरलेलं काम इथे मात्र सुरेखरित्या पार पडलंय. चंदन याने अप्रतिम असा झेल टिपलाय. बॅक टू बॅक आघाडीचे दोन्ही बॅटर बाद झालेत. शेवटच्या चेंडूवरती, दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती, तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर शुभम बाद झाला. त्यानंतर चौथ्या षटकाची जी सुरुवात झाली त्यामध्ये ऋतिक बाद झाला. आता हे जे दोन्ही बॅटर आहे, ललितच्या साथीने बिकी दास हा देखील डावखुरा शैलीचा बॅटर आहे. हा पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील नावारूपाला आलेला हा खेळाडू, काळेवाडी भागाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आणि हा देखील आपण पाहिलं ना तर एक विस्फोटक बॅटर आहे, फिट आणि फाईन प्लेअर आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर अमित तांबे ज्याचं होल्डिंग आपण पहिल्या सुरुवातीच्या मॅचमध्ये देखील पाहिलं, अगदी त्याच्या छत्रछायेखाली म्हणजे त्याच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा खेळाडू आहे. पाहूया इथे कशा प्रकारे कामगिरी करेल. अजूनही 17 चेंडूमध्ये 15 धाब्यांची गरज आहे. लक्ष थोडंसं आवाक्यात आहे, परंतु गोलंदाज इथे काही करू शकतात, कारण हरण्यासाठी त्यांच्याकडे काही नाही, जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. इथे अखूट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती, एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, परंतु योग्य वेळी योग्य नकार आहे. चांगला कॉल त्या ठिकाणी बिकीदास याने दिला. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 49 धावा, 49 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 49 धावा झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. देखण्या आयोजनामध्ये, देखणे नियोजनामध्ये संपन्न होणारी स्पर्धा श्रीतेज करंडक 2024 पर्व दुसरं आपण मैदानामध्ये पाहतोय. ज्याप्रमाणे देखणी स्पर्धा आहे ना, त्याचप्रमाणे देखणी मॅच देखील मैदानामध्ये सुरू आहे. पुणे विरुद्ध मुंबई सरळ सरळ युद्ध मैदानामध्ये जुंपलेलं आहे. 49 धावा झाल्यात. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अनिल अप्रतिम गोलंदाजी करतोय. इथे कमबॅक करून देण्याचा प्रयत्न अनिलचा आहे. डावखुरा शैलीचा गोलंदाज. स्ट्राईकला आपण पाहतोय ललित मुसळे इथे पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. 49 धावा झाल्यात. आयुष 11 या संघाने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि 63 धाव्यांचा इथे पाठलाग आहे. इथे देखील सफल होऊन खेळलेला चेंडू, इथे मात्र चेंडू जातोय डीप लॉंग लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इथे येतोय खणखणीत, दणदणीत, सनसनीत श्रीतेज करंडकाला सलामी देणारा एक उतुंग आणि बारदार टोला षटकार 6 धाव्यांसाठी. काय फटका इथे सजवला बघा. अँगल बनवला, शफल होऊन चेंडूला अगदी योग्य दिशेने इथे वाटचाल करून दिली आणि चेंडूने देखील सीमारेषा ओलांडली आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 55 धावा, 55 रन्स ऑन बोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. इथे स्विच हिट म्हटल्यानंतर जर का परफेक्ट मिडल झालं तर आबाद आहे, नाही तर बरबादी आहे. इथे चेंडू निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. बना तो आबाद, नाही तो बरबाद. आता सरळ हाताने षटकार आला, परंतु उलट्या हाताने खेळण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये इथे मात्र अपयश येत आहे. राहुल अनिलने या ठिकाणी काहीसं कमबॅक केलंय. ललित मुसळे पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू इथे निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. मॅच बॉल आला असेल तर लगेच मॅच बॉल द्या. धावसंख्या इथे आपण पाहतोय 55 धावा झाल्यात. अजूनही 14 चेंडू मध्ये 8 धावींची गरज आहे. पारड पुन्हा एकदा पुणे संघाकडे झुकलंय. इथे खुलवट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा घुटना टेकावर तमाशा देख. पुन्हा एकदा चेंडूला डिपॉझिट केलंय. आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावींसाठी.
6 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 61. अजूनही 2 धावींची गरज आहे. 13 चेंडू 2 धावा. इथे पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न केलाय परफेक्ट गॅपमध्ये. इथे अगदी मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमारेषा पार. ललितच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार 4 धाव्यांसाठी. पुणे संघाने इथे मॅच जिंकली आहे. आयुष 11 चिखली या संघाने मॅच जिंकत असताना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. तर इथे भिवंडी संघाचं देखील कौतुक आहे. चांगला खेळ त्यांचा आपल्याला चेंबूर संघाचं देखील कौतुक आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाला. पुढच्या मॅचसाठी पुढच्या स्पर्धेसाठी त्यांना देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आपण लगेचच पुढच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. लाईनीत आणि एका ओळीतच आपण मैदानाच्या आतमधून बाहेर यायचं आहे आणि दोन्ही संघांनी इथे हात मिळवत असताना प्रत्येक खेळाडूचा सन्मान करायचा आहे. प्रत्येक टीमने प्रत्येक खेळाडूने एकमेकांचा सन्मान